संतांच्या चरणी नमस्कार. श्री संत सद्गुरू फुलाजी बाबा यांच्या चरणी नमस्कार. आणि सोनखात इथे 26वा आध्यात्मिक कार्यक्रम तसंच रक्तदान कार्यक्रम याबद्दल या सोनखास गावाचे जसं तुकाराम सरनं सांगितलं, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. या पावनभूमीवर आज हे 26वा आध्यात्मिक कार्यक्रम माणसाच्या जीवनामध्ये आत्म्यावर गोष्ट झाली, ध्यानावर झाली, मनावर झाली. स्टेजच्या बाहेर गेल्यानंतर मन कुठं जाते, हे विषय दडलेले कुठे आहेत आपल्यामध्ये, या डोक्यामध्ये, हातपायामध्ये, कुठे विचार कुठं आहे. मी कधी कधी आता बसल्या बसल्या विचार केलो, तुकाराम सरनं सांगितलं इथून गेले की स्टेजच्या आपण बाहेर गेलो तर आपलं मन कुठंतरी जाते. सर्वात चांगली वस्तू बघा तूप आहे, पण ती पातळ राहत नाही, तिला घट करावं लागते. हिरा रेतीमध्ये असते आणि त्याला घासण्याला खूप चांगली मशीन पाहिजे. सोनं व अशी वस्तू आहे, त्याला बी घडवायला खूप मेहनत लागते आणि भेटत नाही. मग आमच्यामध्ये असं नसेल का, मन दिलं, बुद्धी दिलं, वासना दिली, प्रेम दिलं, माया दिली, सगळ्या गोष्टी कधीही बोललं तर आमच्या डोक्यामध्ये येतात. इथं दया आहे, क्षमा आहे, शांती आहे, सुखदुःखाचं निवारणार इथंच आहे, प्रेमाचं इथंच आहे, सद्गुरूचं इथंच आहे. मग हा कळत का नाही? तर मला वाटते ते तुपासाठी हिऱ्यासारखं सोन्यासारखं कुठंतरी दळलेलं असेल. आम्हाला जेव्हा जेव्हा तिथं गेलं आणि त्याला गरम करायला लागत असेल. तूप जर आम्हाला खायचं असेल तर कधी बी बघा, खूप चांगली वस्तू, त्याला आम्हाला जेवायला बसलं तर 5 मिनिट वेळ द्यावं लागते. बा ते घट बनून आहे म्हणते, गरम करावं लागते. मग असंच नसेल का आमचं जीवन बी आम्हाला समजायला की बा तू त्याच्यापाशी जाय, ते तुझ्यापाशी येणार नाही, तूप आमच्यापाशी येणार नाही, त्याला इस्त्यापाशी जावं लागेल. असं तर आपलं जीवन नसेल ह्या डोक्यामधलं. जेव्हा माझ्यापाशी राग राहते तेव्हा माझ्यापाशी शांती खूप दूर राहते. जेव्हा माझ्यापाशी प्रेम राहते तेव्हा मला माय दिसत नाही, बाप दिसत नाही, जग दिसत नाही. मी त्या प्रेमासाठी काही करून टाकतो. ते कुठं जाते मग? तेव्हा मी कुणावर तरी प्रेम करायलो म्हणजे तर माझी माय, बाप, माझं जग हे कुठं जाते? मी जेव्हा व्यसन करतो तेव्हा मला मया, दया, बायको, लेकरं हे कुठं जातात? मी व्यसन करतो तेव्हा आहे तर इथंच ना. मग कुठं कुठं असेल ते दळलेलं, कुठं असेल? एका भागामध्ये एवढं आहे, ते कुठं असेल? मग आम्हाला तर प्रेम जेव्हा ना देवानं एवढी जी मशीन दिली, ही एक ऑटोमॅटिकची दिलेली मशीन आहे, ते मला तर सत्य शोधायला लागते म्हणून तर देवानं आम्हापाशी दिलं नसेल. ज्याला देव म्हणजे आपण प्रकृतीचं जेव्हा अग्नी, पाणी, वारं, हाड, मासे जेवढं बनलं याच्यामुळं बनलं, असं याच्यात लपून तर ठेवलं नसेल की बा तू त्याला शोध, मी कशाला शोधतो? परमेश्वरानं असं तर डोकं दिलं नसेल. हे संतांनी कसं काही विचार केला असं की बा तुझं तुझ्यापाशीच आहे म्हणून? आम्हाला काहून विचार येत नाही? सगळे माणसं विचार करा. जेव्हा राग येते तिथं प्रपंच दिसत नाही, मुलगा दिसत नाही, सासूसून दिसत नाही, पाटील दिसत नाही. जेव्हा व्यसन येते तिथं बायको दिसत नाही, लेकरं दिसत नाही, पैशाची बर्बादी दिसत नाही. कुठं आहे? मी या डोक्यावर खूप रिसर्च करायलो, कुठं आहे ते? परमेश्वर म्हणायचा कुठं आहे? आत्मा कुठं आहे? तुकाराम सर म्हणत होते ना, आत्मा कुठं आहे आणि बी आम्हाला माहित नाही. जर मग सगळं देवानं दिलं असतं तर आम्ही आमच्या लेकरावर खूप प्रेम करत होते, जगावर करत नाही. पण राग असा आहे ना, त्या लेकराला बी तेवढाच राग करते, बाजूच्याला तेवढाच करते, स्वतःवर बी तेवढाच राग करते. आपल्या घरामध्ये भांडण होऊ द्या ना, लेकरा बाळाला म्हणते मी घर सोडून जातो, या घरामध्ये करमत नाही. म्हणजे रीत ते रीत ठेवली असेल याच्यामध्ये. त्याला घरचे लेकरं तेवढेच रागाला, बाहेरचे बी तेवढे. काय असेल याच्यामध्ये? पुन्हा हे ऑटोमॅटिक एवढं प्रेम आलं पाहिजे होतं. माझ्या मुलानं 10 गलत्या केल्या तर मला प्रेम आलंच पाहिजे होतं. माझेच लेकरं वळे होते, माझे मोठे केलेले आहे, मी संपत्ती त्याच्या कमावली, मी 10 गलती याच्या माफ करतो. का ठरवत नाही मधातलं? याला ओळखायचं आहे. आध्यात्मिक कशासाठी पाहिजे? या गोष्टीसाठी पाहिजे. पैसे कमवायला आध्यात्मिकची जरूरत नाही, मेहनत. आमच्यापेक्षा गरीब माणसं खूप पैसे कमतात. हिंदू धर्मामध्ये खूप देव देवता आहे, त्याच्यावर डिबेट केलं तर आपल्याला अज्ञानच भेटेल, ज्ञान भेटणार नाही. आत्म्याला आहे का? आपल्या शेपूट आहे का? सांगा ना. साप आहे का? माणूस तर्की गोष्टी लय करते. माणूस तर्कामध्ये जाऊ नका. तर्कामध्ये घेऊन जाणार कोण आहे? आपलाच विचार ना. तुकाराम सर आता बोलले, सुख कुणाला आहे, दुःख कुणाला आहे, मान कोणाला आहे, मर्यादा कुणाला आहे, शाल कुणाला पाहिजे?
मला प्रवचन करू दिलं नाही, मला मानसन्मान केला नाही. कोण ठरवायला याच्यामधलं? कोण ठरवायला? त्याला ओळखा. जन्मलं का मान सन्मानासाठी जन्मलं का? काही ना काहीतरी निभवण्यासाठी जन्मलो. मी एकच विचार करायलो की आपण जन्मलो निभवण्यासाठी. संतानं या जगाला निभवलं, धिक्कार कधीच केला नाही. तेव्हाच्या काळामध्ये बघा तुम्ही, तेवढा राम होता, श्रीराम होता, पण त्याने हनुमानाची मदत घेतली. आम्हाला बी या प्रपंचामध्ये एकूण एकाचा अनुभव घ्यायचा आहे, त्याच्याकडून आपल्याला काहीतरी माहिती घ्यायची आहे. बाबाजी तेवढे ज्ञानी माणूस होते, आध्यात्मिक घडत होते, पण गणागुरुजीचा साथ घेत होते. पण आम्ही आमच्या प्रपंचामध्ये असं म्हणतो आम्हाला सगळंच माहीत आहे. माहीत काय आहे? कुठं आहे सांगा ना? दया, क्षमा, शांती, राग, एक वस्तू गेली तर एक कुठं राहत नाही सांगा ना तुम्ही. ज्याला नशा आहे त्या माणसाला मान मर्यादा कळतच नाही, त्याला पत्नी कळत नाही, मायबापा कळत नाही, काहीच कळत नाही. काय कळते म्हणते ते माणूस? कुठं आहे लपलेलं? कुठं आहे? याच्यामध्ये पूर्ण लपलेला आहे. विचार करा. राग आहे तेव्हा शांती कुठं जाते? जेव्हा मोह आहे तेव्हा बाजूला द्वेष बसून आहे. या गोष्टीचा विचार करा. जन्मलो आपण कशासाठी? आताच्या याची कॅलेंडरमध्ये, आता पुस्तकामध्ये लिहून आहे, आताच्या पॅम्पलेटामध्ये मी जन्मलो कशाला, मला कार्य काय करायचे आहे, हर पॅम्पलेटमध्ये बाबाच्या ह्या गोष्टी लिहून आहेत माणसाच्या. आणि महात्म्याला काहून? आता इथले बी जेवढे सोनखातचे लोक होते तिथं बाबापाशी गेले, त्याने बाबाचं ध्यान केंद्र इथं आणलं. बघा आता देवाच्या पुढं कशाचं कार्य चालू आहे. हनुमानाला आणलं म्हणून हनुमानाच्या निमित्ताने या माणसाला बोध व्हायला. म्हणून मला वाटते की देवाधर्माची निंदा कधीही करू नका. फुलाजी बाबांना बघा ना तुम्ही, अमृतसरला गेले, नांदेडला गेले, आणि बाबांना काय ठरवलं? या माणसाला पूजाची आदत लावायची नाही, या ध्यान मार्ग माणसाला पूजाची आदत लावायची नाही. म्हणून सगळ्या ध्यान कमिटीवाल्याला सांगलं की पहिले ग्रंथ पुढे ठेवा, नाही तर माझा फोटो समोर राहील तर तुम्ही माझ्या फोटोलाच माळा टाकत बसाल, फोटो काढत बसाल. अगोदर ग्रंथ पूजा करा. ग्रंथ म्हणजे ज्ञान. आणि माणूस कशासाठी धडपड करतो? ज्ञानासाठी. आपण मुलाला कशासाठी शिकवायलो सांगा? 10वी पर्यंत 12वी डिग्री पर्यंत या ज्ञानासाठी. तू शिकला पाहिजे पूर्ण ज्ञान. ज्ञान असल्यानं काय होईल? अज्ञान दूर होईल. अज्ञान म्हणजे तुकाराम सर म्हणले होते, आता कधी कधी बाबाचा शब्द ते वापरतात, अरे माझ्याकडे यायचं असेल तर मरणाला ओळखायसाठी या, माझ्याकडे मी जीवनाला तारण्यासाठी नाही. फुलाजी बाबाचे शब्द तुकाराम सर कधी कधी वापरतात. माझ्याकडे यायचं असेल तर मरण्यासाठी, भक्ती करायचं असेल तर या माझ्याकडे या. जे माणूस मरणाला समजतो ते जीवन जगतो. जो माणूस मरणाला भीतो ते जीवन जगू शकत नाही. आर्मी काय सोचत असेल बरं सांगा बरं? ते आर्मी जेव्हा त्या बाबाला एकदा गोष्ट विचारलं होतं, याला भीती काय येत नाही? अरे मी ते मारतो म्हणूनच जातो म्हणे. म्हणजे जीवन जगतो म्हणून चाललं, ते मरतो म्हणून नाही चालत सैनिक. त्याचा अर्थ मी काढलो नंतर. अरे वामन म्हणे मी मारतो म्हणून जातो म्हणे सैनिक, मरतो म्हणून नाही. आम्ही दोन गोष्टी या जीवनात धरल्या, सुख दुःख, सुख दुःख ह्या धरल्या आम्ही. जगण्यासाठी कोणी माणूस विचार करणं गेलं. आमच्या प्रपंचामध्ये एवढा पैसा आला, मोबाईल आला, टीव्ही आला, भजन आलं, महात्मे आले, तरी बी आम्ही सुख दुःख हे दोन गोष्टी धरल्या. जगण्यासाठी एकही माणूस म्हणायला तयार नाही. संत लोकांना ठरवलं होतं की आम्ही जगण्यासाठी आलो आणि मरण्यासाठी बी आलो, म्हणून आम्ही नाही ठरवलं. म्हणून आम्ही सुखच नाही घ्यालो या जीवनाचं. आम्ही मरण्यासाठी आलो म्हणून कोणी समजायलाच तयार नाही. जे माणूस मरण्यासाठी आलो म्हणते ते खरं जीवनाचं सुख घेऊ शकतो. कोण विचार केला पाहिजे? या जन्माचा कोण विचार केला पाहिजे? बाबाजीला त्याचं मरण अगोदर दिसलं होतं. त्याचं मड त्याने स्वप्नामध्ये दृष्टांत दिसायला. बाबाजी त्याचंच मड काय की खांद्यावर घेऊन चालले. गणाजी गुरु सांगारे, गणा गुरुजी म्हणे माझंच मी मड नेलं म्हणे, मी ठेवलं, मीच लाकडं जमा करायलो म्हणे. आणि तेवढ्यामध्ये दुसरे लोक आले, दुसरं मडण ठेवलं म्हणे. आणि मी म्हणालो अरे मया मडणाचे जाळायचे लाकडं तुम्ही कसे घेता? हे गणा गुरुजीला सांगलं तर गणा गुरुजी म्हणे हे तुम्हाला खूप मोठे दृष्टांत आहेत म्हणे, ज्यानं स्वतःचं मरणच बघून घेतलं म्हणे. आणि आम्हाला कधीतरी स्वप्न पडते का? तसं पडतच नाही, कारण आम्ही मरणाला भीतो. ज्या दिवशी आम्हाला बी स्वप्न पडलं तर आम्हालाही कळलं की माझा हे शरीर एका दिवशी जाणार, कशाला ते जगायला सुरू होणार नाही. पण आम्ही तर म्हणतो काहीतरी आपल्याशी पण पडलं काय की हो असं दिसलं, ते फलानं मेलेलं दिसलं, मडत दिसलं. अरे आध्यात्मिक गोष्टी कुठे चालल्या? आमच्या
झाल्या. स्वतःच्या मरणालाच बघून घ्या ना, मग तेव्हा जीवन सुरू होईल माणसाला. तसा आर्मी माणूस मी मारतो म्हणून जाते, मरतो म्हणून नाही जगत. ते खूप चांगला जगते. त्यानं आपल्या बायकोवर डाऊट करत नाही, मुलावर डाऊट करत नाही. ती प्रपंच कशा निभावते सांगा बरं. संतानं कोणाच्या माईला बापाला प्रपंचाला बघितलं का नंतर फिरून जगाचं कार्य करत चालले, जगाला ओळखलं त्यांनी. आता तुम्ही बघा इथं ब्लड डोनेशन केलं 11 वर्ष झाले. तुम्ही कधी विचार केला का हे पाप्याला जाईल का पुण्यवाल्याला जावे, एखाद्या माळकल्याला माझं रक्त जाऊ? नाही, माझं कर्तव्य माझ्या शरीराचं रक्त कुणाच्या तरी कामी पडावं. आली का पाप पुण्याची गोष्ट? आध्यात्मिक मध्ये हे होते, हे पापी हे मिटूनच जाते. माझं पोरग पापी, माझा नवरा पापी, माझ्या आजूबाजूचे पापी, पापच मिटून जाते. तर तेव्हा पुण्यच पुण्य राहील ना तुमच्या मनामध्ये. आध्यात्मिक मध्ये हे भेटते आणि तुम्ही आध्यात्मिक मध्ये राहत नाही, तुम्हाला जग सगळं बेकार वाटते. हे पापीवाला आहे, असं आहे, तसं आहे, मिटून जाते. केला का कोणीतरी विचार सांगा बरं या गोष्टीवर? आपण म्हणतो का कधीतरी हे पुण्यवानाला माझं रक्त जावं, हे फुलाजी बाबाच्या भक्ताचं वय कोणातरी धार्मिक माणसाला जावं? नाही, आमचा निर्धारच नाही. मी मंगानी गोष्ट केली होती. आम्ही पाप करायलो, पुण्य करायलो, उपकार करायलो, रक्त कशासाठी द्यायला आम्हाला त्याचं घेणंच देणं नाही. तसं जीवनाचं बी आम्हाला घेणं देणंच नाही. आम्ही जगायला आलो फक्त 60 वर्ष. तुकाराम सर सांगले फक्त 20च वर्ष राहिले म्हणून जगूत ना आपण. आता त्याने म्हणले 50 वर्ष झाले आपले, 20च वर्ष राहिले म्हणून जगूत ना. तेव्हा जगणं आपल्या जवळ येते. संताच्या मार्गामध्ये ह्या गोष्टी भेटतात. बरेच लोकांना वाटते देवदेव केल्यानं काय होते, सद्गुरू मध्ये गेल्यानं काय होते, भक्ती केल्यानं काय होते. मी प्राइज बघतो जे वर्ल्ड वाईज प्राइज होतात आणि मी भजनाची थोडीशी तुलना करतो, त्याच्यामध्ये 3च प्राइज देतात. एक गोल्ड असते, सिल्वर असते, एक ब्राउन्ज असते. पण मला वाटते माझ्या बुद्धीनं पहिलं गोल्डवाल्याला द्यानं, पहिला त्यानं जिंकला ना. बुद्धिमान किती माणसं तिथं. जे ब्राउन असते, ते सिल्वर असते, त्याला अगोदर त्याला सत्कार करतात, नंतर गोल्डवाल्याला करतात. गोल्डवाला अगोदरच खुश झालेला असते, त्याला खुशी द्यायची काय जरूरत आहे हो? अगोदर ते ब्रॉन्झ आणि सिल्वर आहे त्याला खुश करतात, त्या स्टेजवर बोलवतात, नंतर गोल्डवाल्याला टाकतात. आता मी भजनाची स्पर्धा आहे बघा ना, 11 बक्षीस आहे त्याच्यामध्ये. खूप चांगलं वाटलं मला. आम्ही 1-2 असं नाही धरलं, 11व्या 2000पासून तर आम्ही 13,000चा बक्षीस दिला. आणि या गावातलं मी ऐकलो की आमच्या गावात भजन बुडून गेलं होतं, पण या लोकांचे ताल सूर पेटी ऐकून या जुनून या गावातले लोक, इथले सोनकातचे लोक हे भजन करायला शिकले. काय भेटलं नाही माणसाला, म्हणून म्हणतात या आध्यात्मिक मध्ये तन मन धन बी खर्च करायला लागते. तिन्ही गोष्टी केल्या तर आध्यात्मिक भेटते. धन म्हणजे याच्यासाठी खर्च करायला लागेल, मंदिर बांधण्यासाठी खर्च करायला लागेल. तन मन धनानं भक्ती करा ना. धन आपल्यासाठी बी खर्च करा. बाबाजीनं सांगलं तुम्ही देव धर्म ही दुनिया बघून या. माझ्यासोबत एक मुलगा पहिला फिरत होता, बाबाजीचे व्हिडिओ काढतात. मी त्याला म्हणलं अरे गजू विमानात बसणं हे माणसाच्या किस्मतात लिहून असते का? नाही मामा म्हणे त्यानं. अरे 5-10 हजार रुपये खर्च केलं तर विमानात बसू शकतो म्हणे. बुद्धी अशी चालवा. म्हणून मीच आहे म्हणून देवालाही म्हणू नका, सद्गुरूलाही म्हणू नका. 10,000मध्ये विमानात तुम्ही नागपूरहून हैदराबादला बसू शकता. काय कमी आहे आपल्यामध्ये? जे जीवन माणूस ठरवू शकते ते बनवू शकते. एवढं पॉवरफुल दिलेलं आहे. मी कधी या डोक्यावर विचार करायला, माणूस माणसानं. मग आणि बाई रडली एक, त्याच्यावर मला थोडा विचार आला. मी मनामध्ये दुःखी आहे, म्हणजे मी काय करू? जेव्हा माणसाचं काय करू येते तेव्हा माणसाला असूर येतात. मी काय करू देवा, एवढा असून काय करू? म्हणजे माझा विचार बंद झाला. तेव्हा राहते फक्त देवावर भरोसा. तू काही कर याच्यामधून, हे संकट आलं तर याच्यातून तू काही कर बा. मी खचलो, संपलं, रडून टाकलं, खचलं. तुमच्यावर सगळ्यावर तुम्ही सगळे रडलेले असेल कधी ना कधी तरी. मुली बी रडले असेल कधी, मार्क मला एवढे पाहिजे होते नाही आले बुवा. रडून टाका एकदा. संत पण रडले पण नाराज कधी झाले नाही. संतालाही वाटत होतं दुनिया सुधराव सुधराव, पण कधी टीका केली नाही मानव जन्मावर. त्याने विचार केला की देवानं चांगलं आणि वाईट हे पाठवलेलंच आहे, माझ्या डोक्यामध्येच आहे. रडणं बी जगासाठीच आहे, चांगलं करणं बी जगासाठीच आहे. आपण पटनापूरला 1000 वर्ष टिकणारं एक आपण मंदिर बांधायले.
त्या हजारो वर्षामध्ये कितीतरी भक्त बदलतील, आपले 100 वर्षाच्या म्हणजे 10 पिढ्या तिथं जातील, कितीतरी अध्यक्ष बनतील, तिथले भजनीकडे बनतील, तिथं आरती बनणारा दुसरा माणूस राहील. तुमचं बी 100 वर्ष चालेल, 1000 वर्ष हे चालेल. इथं कोण अध्यक्ष राहील, नंतर कोण भजनं करतील, कोण आरती करतील, हे जाणून घ्या की हेच मला मौका भेटला सद्गुरूच्या याच्यामध्ये आणि मी धन्य झालो. फुलाजी बाबासाठी एक पोवाडा लिहून आहे नागोराव साहेब, जसे तुझे वामन केशव तसं जग बी तुझ्यासाठी फुलाजी बाबासाठी म्हणून म्हणले. काऊन म्हणले मग त्यांना? मग आमच्यामध्ये नको का सद्गुरूचं आचरण आम्ही नाही केलं पाहिजे का? जगातले जसे लेकरं आहेत तसे माझे, चांगले आहे म्हणलं तर चांगले म्हणा, वाईट म्हणलं तर वाईट म्हणा. फुलाजी बाबाचं घ्या लागेल ना आपल्याला बी थोडंसं. मग जगात जसे लेकरं आहेत तसे माझे लेकरं चांगले